आता आपण चालूय मुरुड बीचला. तर बघू शकता आपली गँग. फायनली आपण आलोय मुरुड जिंजिराच्या बीचवर. पाहू शकता काम चालतंय ना, काम पच्चीस झालं. आता आम्ही चाललो पळायला. निघा. काहीच ते गेलेले आहेत पळायला. शकता जरी एकदम खतरनाक दरी तर माकडे भाव मंकी भाव नेन बाबा ऐकून बाबा धरी एकदम खतरनाक आहे. भयंकर या कॉल आहे तरी ठीक आहे. हॅपी बर्थडे. जय महाराष्ट्र पब्लिक, कशा आहात? तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही बोलत असाल की एवढ्या दिवस कुठं होता बाई ओम्या. तर मित्रांनो, तो विषय लांब राहू द्या, ती आपण लाईव्हला बोलू. तर मित्रांनो, आज आपण चाललोय कोकणामध्ये. तर फुल राडा होणार आहे आणि आजची ट्रिप आहे ना एवढी भाषा होणार आहे ना आपली, कारण की आपल्या सोबत आहे ना भरपूर पोरं येणार आहेत आणि जसे जाईल ना तसे अटॅच होत जाणार आहेत आपल्याला. ओके, आणि तिथून पुढे आपण नाही का मस्तपैकी एन्जॉय करत जाणार आहे. तर मित्रांनो, जे कोण नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम टाका पटकन झटकन. चला तर मित्रांनो, आहे ना आपल्याला पहिली तरी ना बॅग आवरायला लागणार आहे, कारण की बॅग मी अजून तर काहीच तयारी नाही केली बाई. खरेदी केली मी, टी शर्ट वगैरे खरेदी केलेत, बट बाकी काहीच नाही उरकलं. तर मी आधी उरकून घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. ओके चला. आता उरकून वगैरे झालेलं आहे. सो मित्रांनो, आता मी आपल्याला करणला बोलवतो आणि डायरेक्ट गाडीत निघूया आणि गाडीत बसल्यावरच भेटतो तुम्हाला मग कोण कोण येते दाखवतो. ओके, आपण चाललोय गाडीपाशी. तर आपल्याला सोडायला आलाय करण ब्रो. तर आता आपण चाललोय गाडीपाशी. बापरे, पुढचं काही दिसा नाही भाई. भेटतो गाडीपाशी घेतलं. भेटतो गाडीपाशी गेलो तुम्हाला. तर गाईच आपली पब्लिक हळूहळू जमायला लागली बरं का. क्लाउड जमायला लागलाय. आता बघूया. आंघोळ करून आलाय सगळी. सगळे जण येतात बरं का. अजून दोघं तिघ आले ना भाई, नारळ फोडून डायरेक्ट निघूया आपण मस्तपैकी डायरेक्ट कोकण. आता आपण निघालोय कोकणला आणि विषय असा झाला, एवढं ट्रॅफिक आहे ना भयंकर. तर हालत खराब होती आमची. ओके, आणि ड्रायव्हर आमचा प्रो ड्रायव्हर आहे, त्याच्यात काय वाद नाही. हायवे ड्रायव्हर एसीएल उर्फ एसीएल. आपण आता आलोय नारायणपूर मध्ये. सो बघू शकता सगळ्यांची तोंड हे बघा. मित्रांनो, आता आपण आलोय नारायणपूरच्या मंदिरापाशी. सो बघू शकता इथं आपली गँग. इकडे बघा गँग, फुल क्रेजी गँग आहे. तर फुल भारी मजा येणार आहे. ओके, इथं नारळ वगैरे फोडू गाडीला. हा दिसणार ना भाई, तू नाही दिसणार म्हणजे काय. गाईज ए भाई चिमलं इथं लाईट ये बघा. चिमलं ए घ्या नारळ फोडून. ओय फोडा. गणपती बाप्पा मोरया मोरया. चला काहीच आता नारळ वगैरे फोडला मस्त पैकी खाली. जेवण ठेवे चला भाई. आता डायरेक्ट आहे ना पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला. ओके रे बसा. हे बघा गर्दी, निस्तीच गर्दी. आम्ही इथं आलोय आता मस्तपैकी चहा प्यायला. आता चहा वगैरे पेलाय मस्तपैकी आणि आता आपण मस्तपैकी ऑन द वे जाऊ. डायरेक्ट निघू ऑन द स्पॉट. गाईज आपण आता आलोय महाड मध्ये. सकाळचे 4 वाजले आणि सीएनजी ला लाईन बघावी. खतरनाक लाईन आहे. आमची पोरं झोपेतून उठले जातो. ही आपली माफिया. ओके बघू आता गेल्यावर अपडेट देतो. आता आपण आलोय दापोलीत. तर सकाळचे वाजले 6. तर पूर्ण नाईट आम्ही ड्रायव्हिंग मध्येच काढले आणि जागून काढले. फायनली आपण दापोलीत पोहोचलोय. बट विषय असा झालाय की रुमा भेटायचं फुल कठीण विषय झालाय. फुल रूम आहे ना अख्ख्या म्हणजे अख्ख्या बुकिंग केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आमची पोरं सगळी जण आहेत ना रूम बघायला गेलेली. रूम बघून मग नंतर बघूया काय होतंय काय ते. ओके, इथं कोकणात रूम भेटली आणि आपला डॉगेश भाई हे बघा कसं आहे. डॉगेश भाई ये बघा ये बघा फायनली आपण आता रूमवर आलोय. ऍक्च्युली बाई रातभर जागलो बाई, रातभर. आता निवांत झोपणार आहे आणि मग नंतर डायरेक्ट आपण बीचवर वगैरे जाऊ. आता पोरांचं चाललंय मासे वगैरे आणायचे आणि मग नंतर
नाही का झोपून मग नंतर जायचं पुढे बीचवर. ओके तर चला बटू मी बॅगा वगैरे घेतल्यात. आपल्याला मस्तपैकी रूम भेटली इथं. तर आता आपण मस्तपैकी इथं स्टे करणार आहे. ओके काय आता आपण आहे ना मार्केटमध्ये चाललोय मासे आणायला. तर आपल्यासोबत येसेल भाई आणि माई भाई आहे. तर आता आपण चाललोय मासे आणायला. ओके तर मासे वगैरे घेऊ मस्तपैकी आणि इथं हॉटेलवर दिले ना मस्तपैकी मासे करून देतील ते. ओके तर गाईज आत्ता आपण आलो हरण्या बीचला. सो पाहू शकता. तर आत्ता आपण आलो इथे मासे न्यायला. गाईज बैल काढा. मासे आहेत का? मासे आहे का? पुढे आहेत का? बघू शकता हरण्या बीच. होय तिकडे बघा कसले गेले पब्लिक. फुल राडा विषय, फुल राडा विषय. आम्ही आता बीच मध्ये येतली गाडी बघू शकता. रायझिरी टेकामध्ये आहे ना थोडी हवा कमी झाली. आता हवा चेक करायला लावली मग आम्हाला या. तर आता हवा बिवा भरू मस्तपैकी आणि डायरेक्ट मग आपण मासे वगैरे आणायला जाऊ. हे बघा माय द डॉन फुल झोपेत. झोपच नाही झाली बाई कोणाची आमची. फुल जागा विषय आणि आमच्या ड्रायव्हर येसेल गंभीर विषय बाई. आपण इथं मासे मार्केटमध्ये आलो. सो बघू शकता इथं क्लाउड एकदम भयंकर आहे. आपण इथं बरेच प्रकारचे मासे वगैरे पाहू शकता. बाई इथं कोलंबी वगैरे सगळे चिलापी वगैरे असे आहेत. पापलेट मासा पण हो पाहू शकता. आपण एकदम काय करूया थोडंफार मासे घेऊ. आपण जिथं रूम घेतले ना तिथं स्टे करणार तिथं. हा तिथे वगैरे देऊ त्यांना मग ते देतील. हे बघू शकतो कसला मासा आहे मोठा. कसले भारी मासे आहेत. काही झेव सुरमय मासा आहे. मावशी 4000 रुपये सांगतात. खूप प्रकारचे मासे आहेत भयंकर असे. आणि इथं कुत्र्यांची तुला माझ्या बाई. हा जिथं नाही तिथं मासे कोलंबी वगैरे होऊ शकतं. वातावरण एकदम भाष्य झालं इथलं. हा मासा बघू शकता 4500 रुपये सांगतात बघा. 4000 रुपयाला हे 3000 रुपयाला. भरपूर महंगे आहे. मला हे 2 मासे घ्यायचे तर मावशी बोलते 6000 रुपये. भरपूर महंगा आहे बाई. बघू शकता मॉर्निंगला आलोय आम्ही बीचवर. हरणे बीच आहे. 500 आहे बाई. फुल मार्केटवाला विषय. मित्रांनो आम्ही आत्ता आहे ना 6000 रुपयाचे मासे घेतलेले. चिरमय पापले कोलंबी आहे. तर फुल आता मस्तपैकी मासे बिसे खायचे. फक्त आमचा माणूस कुठे गेलाय बाई ते बघायला पाहिजे ना आम्हाला. कटिंग करण्यासाठी पहिले फोटो काढायचा बाई. तिथून मासे घेत असताना तर व्यवस्थित घ्या बाई. ते एवढं झोल होतं ना बाई भयंकरवाला. कारण आज एवढं पब्लिक वाढले म्हणून एवढं रेट टाईट केलेत ना बाई. एवढं मासा आम्ही ना 6500 रुपयाचे घेतले ते. ओके आणि एवढं मासे घेऊन सुद्धा ते आम्हाला आहे ना सोलून देत नव्हते बाई. काय संबंध रट्ट टाकायचं बाई. ब्लॉगर आहे ब्लॉगर आहे मी. सगळ्यांना दाखवायचं. हे बघा पक्षी कसले उडतात भयंकर. हे बघा बैल बघा. हे बघा ड्रायव्हर बैलाचं चाक उलट बिनते बरं का. पण काय विषय नाही बाई. हे बघा सुरमय मस्त पैकी. आता मावशी चालता येते.
आता आपण आहे ना कोलंबी घेतलेली आहे, तर आता मावशी आहे कोलंबी सोडता येते, बघू शकता आता.